विकेटसाठी त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळत होता संघ खरं तर आंबेरपाडा। चांगली फलंदाजी केली सचिन लांगीनं, तब्बल 46 धावा कुठून काढल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट मिळवली होती। मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदास कंडवीना यांच्या पवित्र शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा लगेच। बघा 46 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना इथे आपण पाहिलं गेलं असता तर एक विकेट मिळवली होती। सचिन लांगे चांगला खेळ राहिला, बेस्ट लक सचिन, चांगला खेळ तुझ्या मातनं बघायला मिळाला आम्हाला। आशा करतो नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा आम्हाला अशीच खेळी पाहायला मिळेल। ओव्हर टू अमोल। थँक्यू। मॅच मैदानावरती रंगली जाते। एका साईडला कोरलवाडी संघ पण पाहतोय, फलंदाजी करणारा बाप्तेवाडी संघ राजेशला पण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये स्ट्राइक एंडवरती फोरलेनचा बॉल होता, मात्र पंचाने त्यांना दंडेल कोशिश केलं जात आहे। नो पंच या ठिकाणी आपण पाहतोय भीमर चेंडू फेकला जातोय आणि 1+4 अशा 5 धावा या बोनसच्या स्वरूपात लागला जाते बाप्तेवाडी टीमला। 5 धावेने सांघिक अकाउंट ओपन होत असताना बाप्तेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो। याच परिसरातील एक चांगला संघ आपण पाहतोय, मात्र त्याच्या विरोधात खेळत असताना कोरलवाडी संघ भरपूर चांगला खेळ त्याच्या देखील माध्यमातून राहिला। आपण सामना पाहिला होता वाघाजवाडी संघाच्या विरोधात खेळत असताना मात्र वाघाजवाडी संघाला पराभूत करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता। मात्र सामना हाय व्होल्टेज आपण पाहिला होता। तब्बल 3 चेंडूमध्ये 14 धावांची करत असताना तो सामना राजेशने जिंकवला होता। फोरलेनचा बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रेझरला पाहायला मिळतोय। शेवटच्या क्षणी चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होते चुकी, चेंडू जाईल सीमा पार। 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार। स्पीडअप का चिपा आमच्या मंचावरती प्रमुख पाहुण्यांची अलोटन गर्दी आपण पाहतोय। निश्चितच ग्रामस्थ मंडळ दामणी गावातील पुरेवाले गायक हरी पिरकडला पाहू शकाल, तसेच जानू पिरकड, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल निश्चितच आदिवासी स्टार खेळाडू म्हणून ज्याची चर्चा या विभागामध्ये वारंवार होते अजय बसमा, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे वारंवार ओळखलं जातं अनंत शेठ शीद, तसेच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नितेशभाई बसमा, रुपेश मंडप डेकोरेशन अँड डीजेचे ओनर बालू बसमा, पनवेल असोसिएशनचे पंच लक्ष्मण मेंगाळ, ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून ज्यांना पद मिळालं गेलं ते बाई जनार्दनबाई निरगुडा, तसेच दत्ता शेठ जुगरे युवा उद्योजक औषधवाडी। त्याच्यानंतर निश्चितच आपण पाहतो सर्व ग्रामस्थ मंडळ दामणी। मी पुन्हा या प्रमुख पाहुण्यांचं मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। जेवढे आम्हाला शक्य होईल तेवढं नक्कीच आम्ही सगळ्यांचा इथे मान सन्मान करणार आहोत। ओव्हर टू अमोल। पहिल्या षटकाचा वादली खेळ संपला जातोय। या 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातात। 2 धावेने संघ पुढे सरकेल। बापदेव संघ पोहोचलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये 11 या आकड्यावरती आणि पहिल्या षटकाचा वादली खेळ संपला जातोय। षटकावरती गोलंदाज
महेंद्रला पण पाहतो गोलंदाजी मार्क होते दाखल केला संघाच्या संघटनाकडे गोलंदाजावरती विश्वास दाखवला पहिल्या दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये बापदेव आणि बापदेव आणि त्याच्या विरोधात कोरलवाडी या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध रंगला जातो जबरदस्त केली दोन्ही संघाच्या माध्यमातून गोलंदाज तो दुसऱ्या षटकावरती महेंद्रला पण पाहतो यावेळीचा चेंडू अडवे बाटने मात्र मित्रमंडळीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पंच आमच्याकडे बदलले सेट इज अ वाईड अभ्यंतर चेंडू फेकला जातो अतिरिक्त एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल संघ जाऊन पोहोचला दाफलकीवरती 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल बापदेव आणि बापदेव संघ म्हटलं तर मात्र फलंदाजीमध्ये भरपूर चांगली फलंदाजी त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोशन बसमा आणि एका साईडला संभाजी भालाला पण पाहतोय आमच्या मंचावरती थँक्यू अमोल आमच्या मंचावरती ज्यांची उपस्थिती अंबरनाथ विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व समालोचनाचा दर्जा राहिलाय खरं तर त्या विभागामध्ये मनोज सरांचं इथे आगमन झालंय निश्चितच त्यांचा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय आणि ते तर त्या संघाचे खरं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे ते मनोज तुम्ही आलात खरोखर वेळेचं बंधन तुम्ही राखले गेलं आणि या स्पर्धेला तुम्ही आज भेट दिली तुमचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय ओव्हर टू अमोल या बिली काय घडलं जातं यू मिस इनडेफिनेटली द परफेक्ट यॉर्कर अजून एक धक्का बापदेव टीमला लागला जाईल फलंदाज रोशन बसमा बॅक टू द डगआउट चला कोरलवाडी संघ पण क्षेत्ररक्षण सज्जाचे पहा मोठा धक्का गळा लागला जातो मोठा धक्का इथे बापदेव टीमला लागला होता दुसरा फलंदाज गार होत असताना पाहतोय फलंदाज रोशन बसमा बाजूला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सागर सांबरेला आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय मात्र इथून पूर्णपणे संघ अडचणीचा सापडला जातोय संघ पोहोचलाय 14 आकड्यावरती दोन फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण विचार करायला गेला राजेशने षटक हाताळलं होता त्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला होता आणि त्यानंतर महेंद्र गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अगदी बॅटच्या मधोमध लॉंगॉनच्या वरतून अगदी समोर आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या वरतून फटका सजवला जातोय सीमारेषेच्या पलीकडे सागरच्या बॅटवरचा षटकार येतोय अजून एक षटकार टोकला तर आदरणीय जनार्दन बाई निरगुडा याच करून टप्प्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असणाऱ्या सागरसाठी एक सुवर्ण संधी मात्र यावेळी फटका पसला जातोय अगदी कोलबट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये महेंद्र या गोलंदाजाला आपण पाहतोय बरेचसे मैदान गाजवलेत बरेचशा मैदानावरती त्या गोलंदाजाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे किताब देखील मिळाला आणि ज्या गोलंदाजाने करता रायगड प्रीमियर लीग गाजवली होत्या तो गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती एक षटकार काढला आणि तिथून मात्र कमबॅक करून देत असताना कोरलवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी एक षटकार खाल्ला होता आणि तिथून मात्र पूर्णपणे मात्र संघा फलंदाजाला रोखलं जातो सागर ऑन स्ट्राईक केंद्रवरती आपण पाहतोय जसा मैदानावरती दाखल झाला मात्र त्या रीतीने फटका भरपूर चांगला सजवला होता अगदी समोर ब्लॅक स्क्रीनच्या वरतून फटका आपण पाहिला होता मैदानावरती काय घडलं जात आहे बोनसच्या स्वरूपात नशिबाशी साथ 1+4 मिळतील 4 धावा अशा 5 धावा मिळतील 5 धाब्याने संघ पुढे सरकेल टीम बापदेव संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 25 या आकड्यावरती दोन फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये दोन फलंदाज बाद झाले रोशन बसमा बाद झाला राजा बसमा बाद झाला मैदानाच्या आतमध्ये सागरला पण पाहतोय आणि त्याला साथ देत असताना संभाजीला पण पाहतोय दोन फलंदाजाच्या माध्यमातून चांगला खेळ सध्या तरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा शकता महेंद्र पंचाच्या अगदी डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही षटक क्रमांक 2 संपला जातोय 2 षटकाच्या वादळी केला संपल्यानंतर बापदेव संघ पोहोचला फक्त 25 आकड्यावरती 2 फलंदाजाच्या मोबदल्यात
ते लगेच जास्त उशिरा लावायचं नाही बघा. त्यापैकी 4:15 झालेत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला भेटी झालाय. भरपूर सामने खेळवायचे अजून, म्हणून जास्त उशिरा लावायचं नाही. सर्व संघाचे संघनायक आणि खेळाडूंना एक माईची विनंती असणार आहे. बघा, आम्ही आयोजक आहोत. शेवटच्या क्षणी आम्ही एका चेंडूवरती तुम्हाला खेळून देऊ, परंतु जर तुम्ही असा उशिरा लावला तर जर तुम्ही चांगले सामने आटपायचा प्रयत्न केला तर 1 ओव्हरचे सुद्धा सामना होतील, याच्यामध्ये काही तीव्र शंका नाही. थँक्यू प्रकाश. जाऊया मॅच कडे पंचांकडे अपील. एस पंचांचं फिंगर इन अप. LBW ची शिकार करली जाते. फलंदाज होईल बाद संभाजी बल्ला. बॅक टू द डगआउट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय. सुरेख गोलंदाज हरिश्चंद्रच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुरेख गोलंदाजी आई षटकामध्ये आपण पाहतोय. मागील षटक फेकलं होता गोलंदाज महेंद्रानं, मात्र त्या षटकामध्ये एक षटकार जरूर काढला होता. मात्र तिथून कमबॅकिंग षटक अगदी गुडघा वाकवत मिड विकेटला पटका भरपूर चांगला बॅटच्या माध्यमात पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी ठोकला जातोय हा राजाच्या बॅटमधला षटकार. विकेटच्या वरतून टोकला जातो षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. रिव्हर्स फटका म्हटला तर लागला तर बाद, नाही तर बाद, मात्र फटका पसला जातोय. इथे जवळपास पाहायला गेलो तर निर्धाव चेंडूची सांगतो होत्या. सुरेख गोलंदाजी उर्वरित टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना बापदेवाडी संघ पोहोचला ते 31 आकड्यावरती. अजून एक यावेळेला वाईट चेंडू फेकला जातोय. पंचाचा इशारा एस इट इज अ वाईट. ते डावेच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. StarCricket.in च्या माध्यमातून खरतरी स्पर्धा पण गर्भगृहातल्या प्रेक्षक वर्ग लाईव्ह पाहतात. त्यानंतर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अगदी मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गतीमध्ये परिवर्तन आलं तर कार्पेट मिड विकेटला पण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक धाव कमेंट, दुसरीची माग, डोक्याची घंटा. डायरेक्ट हिटची नामी संधी. पंचांचं फिंगर इन अप. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. बापदेवाडी टीमला फलंदाज होईल बाद. राजा सामरे बॅक टू द डगआउट. धावा धावफलकीवरती आपण पाहतो. काशीनाथ चौधरी मैदानावरती दाखल झालाय. एक चांगला खेळाडू. याच मैदानावरती बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिले. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून ठोकला जातोय हा शानदार षटकार. धन्यवाद डीजे. 6 धावेने बापदेव संघ जाऊन पोहोचलाय 39 आकड्यावरती. 3 षटकांचा वाद देखील संपला होता.
संतोष होते नवीन गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय संतोषला पण पाहतो ऑन स्ट्राईक एंडवरती सागर साठी चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अगदी कोलबट्टीमध्ये चेंडू फेकला जातो आनंद कार्पेट लॉंग ऑन मध्ये मैत्रीला पण पाहतो डायरेक्ट हिटची नामी संध्या सुरेख क्षेत्ररक्षण तिसरीची माग केली जाते मैदानाच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त रनिंग आपल्याला पाहायला मिळाल्या पूर्ण फलंदाजाच्या माध्यमातून अगदी ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी अगदी 3 धावा पाहायला मिळाल्या आणि 3 धावीने संघ पुढे सरकलाय तर बापदेव संघ 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला चौथ्या षटकाला सुरुवात झाली मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी पंबळी पाहायला मिळाल्या लॉंगर मध्ये पाहतो महेंद्र या क्षेत्रक्षकाला पण पाहिला होता काशीनाथ ऑन स्ट्राईक एंडवरती त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एक फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला होता अगदी त्या फटक्यावरती भरपूर काही निश्चित आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर तो चेंडू सीमारेच्या पलीकडे पाहायला मिळाला होता 6 धावांसाठी टोकला होता षटकार 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संतोषाला गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा काशीनाथ ऑन स्ट्राईक एंडवरती नॉन स्ट्राईक साठी थांबलाय सागर आपण पाहतोय 42 धावा झाल्यात त्यांचं 42 धावा झाल्यात मित्रांनो 42 धावा गोलंदाज क्लिअर पुन्हा एकदा नवीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो एकच धाव मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो सिंगल डबल प्राधान्य देत असताना बापदेवाडी संघ पाहतोय एकाच मोठा फटका आला त्याच नंतर पुन्हा एकदा अगदी चेंडूला सन्मान दिला जातो ज्या ठिकाणी गॅप पाहायला मिळतो त्या ठिकाणी मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला जातो अगदी सिंगल डबल मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो 2 धावांनी संघ पुढे सरकला तो 44 आकड्यावरती षटकातील गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय मात्र इथून गोलंदाज संतोषला पण पाहतोय स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल या स्पर्धेचे मुख्य आयोजक लेग पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित आपण पाहतोय हरी सरांना मात्र त्यांच्या माध्यमातून मात्र जरूर पाहिलं जाईल गोलंदाज कोणत्या रीतीनं गोलंदाजी करतोय फटका भरपूर चांगला पॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत चेंडू पाठवला जातोय सीमा पार 6 धावांसाठी टोकला जातोय काशीनाथच्या बॅट मध्ये दुसरा माइट हिट षटकार साधावेनं संघ पुढे सरकेल संघ जाऊन पोहोचला 50 आकड्यावरती जबरदस्त फटकेबाजी दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यावेळी असं वाटत होतं राजा बसमा बाद झाला संभाजी बाद झाला होता रोशन बसमा बाद झाला होता असं वाटत होतं की संघ पूर्णपणे अडचणीत सापडला जाईल मात्र यावेळी मैदानाच्या आतमध्ये चौफेरी फटकेबाजी काशीनाथ चौधरी ऑन फायर मैदानावरती षटकार टोकला लॉंगॉनच्या वरता आणि त्याच नंतर मिड विकेटला चौकार आपण पाहतोय जबरदस्त फटका होता 4 धावेने संघ पुढे सर्कल 54 आकड्यावरती जाऊन पोहोचला 4 फलंदाज बाद झाले जरूर 4 षटकांचा सामना आपण पाहतोय पूर्णपणे बापदेवाडी संघ अडचणीत सापडला होता आणि त्याच नंतर जबरदस्त फलंदाजी काशीनाथच्या माध्यमातून पूर्णपणे संघाला सावरला जाता आणि 4 धावेने संघ पुढे सरकला 54 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला फुलरलेचा बॉल अगदी समोर उडवला जातो ब्लॅक स्कॅनच्या समोर पडला जातो आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द टॉप चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार ग्रामपंचायत मालडूंगच्या आदरणीय करता आपण पाहतोय माजी सरपंच चंदवण्याचे भाग्य लाभले ते सोमनाथ सर चौधरी यांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतो त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत जे महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी धामणी आयोजित जे महाराष्ट्र चषकामध्ये साहेब आपल्या मनपूर्वक सरसे स्वागत मैदानावरती काय घडलं जातं 3 डाबा वेगाने कन्वर्ट केले जातात पहिल्या डाबाचा खेळ संपला होता आणि पहिल्या डाबामध्ये प्रथमतः फलंदाजी करणारा बापदेव संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 61 आकड्यावरती आणि उत्तरार्धामध्ये 24 चेंडूमध्ये बनवायच्या 62 डावा टीम कोरलवाडी टीमला मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे संमेद योगेश वाघ
यानंतर मायक्रोफोन वरती जोडले जातील मनोज उघडे द व्हाईस ऑफ आपल्याला पाहायला मिळेल अंबरनाथ बोनोली गावाचा सुपुत्र नेहमीच भरपूर चांगला आवाज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगला समालोचक. मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र चषक आपल्याला पाहायला मिळतो. जे महाराष्ट्र क्रिकेट संघ दामणी आयोजित जे महाराष्ट्र चषक, तर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल एक यथोचित मान सन्मान केला जाईल. अगदी पाहुण्यांनी आमच्या स्पर्धेला भेट दिली, त्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही. ग्रुप ग्रामपंचायत मालडुंग्या त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि खरं तर आपण माजी सरपंच म्हणून आता त्याच्याकडे पाहायला जातो. विकासाची महाआघाडी आणि खरं तर दमदार कार्य त्याच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. हरी पिरकर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या मात्र साहेबांचा इथे यथोचित सन्मान करायचे पहा आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी आम्हाला देण्यात आलं. त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. जे महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी दामणे आयोजित जे महाराष्ट्र चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्या पाहुण्याची गरज आतुरतेने वाट पाहत होत्या. तर ग्रुप ग्रामपंचायत मालडुंग्या माजी सरपंच आदरणीय सोमनाथदादा चौधरी यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो. हरिजी पिरकर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या इथे साहेबांचं मात्र स्वागत केलं जातं. मॅच उद्दाशाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प मात्र त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातो. पुन्हा एकदा मी करतोय सहर्ष स्वागत. पोगाव संघाचा संघनायक आणि आंबेरपाडा संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचे. थँक्यू अमोल. सर्वप्रथम आलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर सर्व माझ्या ग्रामस्थ मंडळ धामणी आणि जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषक या पूर्ण ग्रामस्थांचं आणि आयोजकांचं कॉम्बोच्या वतीने मी सहर्ष स्वागत करेन. आणि वळूया मैदानाकडे. या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतील बापदेव आणि एका अगेन्स्ट पाहायला मिळेल कोरलवाडी हा संघ. पूर्वार्धाचा खेळ संपला. उतरता या ठिकाणी सुरुवात होते. सलामीचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रोशन ऑन द वे. पहिला चेंडू रिलीज केला जाईल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. त्या ठिकाणी मात्र सेफ हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. टी1च्या षटकामध्ये हल्दी आउट सर्कलचा विचार केला तर फक्त आणि फक्त हल्दी आउट सर्कलच्या बाहेर 2 षटक पाहायला मिळतील. या बापदेवाडी संघाचा विचार केला तर नेहमीच पाठीचा कला म्हटला जातो संभाजी, परंतु आज थोडस नाराज केलं या मॅच साठी संभाजीने. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. तब्बल विचार केला तर 61 धाबा कुठून काढल्या गेल्या. 4 ओव्हर मागे 62 धाबांचा टार्गेट या ठिकाणी भलं मोठं टार्गेट उभारले गेले कोरवाडी संघाच्या आगेत. सलामीची जोडी महेंद्र आणि राजेश. हा चेंडू चांगला आहे. आपण चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी राजा आहे चुकीचं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. डेंगाच्या मधनं हा चेंडू चालला स्टेट अँड ड्राईव्ह. विंगसेपचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाचा संघर्षमय करत असताना पहिला चौका. थँक्यू मनोज. इथे आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. मी विनंती करतो सोमनाथ चौधरी सरांना विनंती करतो. खरं तर रायगड जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि त्यांच्या पत्नी आपण पाहू शकाल हर्षदाताई चौधरी, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेच्या, त्यांच्या तर्फे या स्पर्धेला पुरस्कृत आपल्याला स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळाली. नाणेफेकी जिंकली ते पोगाव संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलं इथे फलंदाजीसाठी. याच्यानंतर लगेच रेडी राहायचं, तयार राहायचं, जास्त उशीर लावायचं नाही. ओव्हर टू मनोज सर. थँक्यू प्रकाश. ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं हा चेंडू इथे मात्र जोरदार आपली पाहायला मिळाली. आपल्यामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. या ठिकाणी कोणत्याही खेळाडूवर कोणत्या टीमवर अन्याय होणार नाही. सरळ आणि अतिशय चांगले या ठिकाणी मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगले या ठिकाणी निर्णय पाहायला मिळतील. तर ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेचे सदस्य माननीय श्री आमचे जवळील खूप जवळील मित्र परिवार आमचे लाडके खूप मोठे आयोजक आहेत. याच मैदानात त्यांच्या माध्यमातून नाईट रजनीची शृंखला आपल्याला पाहायला मिळते. जयवंतजी बसमा तुम्हाला विनंती आहे आपण या तुमच्या सिंहासनावर. तुम्हाला इथे मात्र जागा बनवली, तुमची जागा तिथे नाही. आपण यायच्या आमच्या समाजात लगेच जॉईन व्हायचा. तत्पूर्वी मैदानात होऊया. या ठिकाणी एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्कोर बोर्ड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 5 धाबा. विदाउट लॉस कोरलवाडी संघ
हा चेंडू इथे मात्र निर्णय चांगला दिला जातोय. चेंडू हवेमध्ये चेंडू झेल केला जातो परंतु हा चेंडू नो आहे. पंच सांगत असताना सूर्यजी निरगुडा मॅन फ्रॉम फणसवाडी नेरे फणसवाडी. त्यानंतर मेन पंचांच्या भूमिकेत हरिदौरे मॅन फ्रॉम टपालवाडी. अतिशय चांगले दोन्ही पंच नेहमीच कर्जत तालुक्याला हे दोन हिरे लाभलेले असतात. आज कुठेतरी पनवेल तालुक्यात त्यांचं आगमन. 9+1 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ऑनबोर्ड 8 धावा. हा चेंडू चांगला आहे. सरळ रेषेचा हा पटका आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स ओपन रन्स मिळतील 4. डीजे मास्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार करत 62 धावांचा भले मोठं डोंगर या ठिकाणी पार करायचं आहे. ऑलमोस्ट 12 धावा धापलकावर अद्यापपर्यंत विचार केला तर शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल रोशनचा. विभासाठी अतिशय चुकीचा फटका पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन महेंद्रच्या बॅट मधनं. कारण भन्नाट वेग आहे. गोळीसारखा वेग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता रोशनकडे. रोशन बसमा. चला बापदेवाडी संघ आपल्याला टीम मीटिंग नाहीये या ठिकाणी. आपल्याला टीम मीटिंग साठी वेळ दिला जाईल. तर लवकरात लवकर आपल्याला सामने आज जिंकायचे मेगा फायनल डे आज आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर अतिशय आकर्षक आणि आदिवासी विभागामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा महाराष्ट्रभर म्हटली तरी हरकत नाहीये. कारण आदिवासी विभागामध्ये मी तर बरंच समालोचन करतो. पहिल्यांदा 2 बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच तर थांबणीकरांचं वैशिष्ट्य आहे. याच मैदानात जयवंजी भस्मा यांच्या नावाचा नेहमीच डंका वाजवत असतो. यावर्षी विचार केला तर आम्हाला याला जमलं नाही त्याकरता क्षमा असावी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. फटका चांगला ओव्हर पिच चेंडू इनटू द स्लॉट आउट ऑफ द पॉट. मेक इट मॅक्सिमम ॲक्युरेट षटकार. कारण संघर्ष करायचा 62 धावांचा भले मोठं डोंगर उभारले गेले. त्या ठिकाणी महेंद्र आणि राजेश तथापि पाहिले गेले तर स्कोर बोर्ड ऑन 18 धावा. या षटकाराची नितांत गरज होती या ठिकाणी. हा फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला चेंज केले जाते. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू कॉलिंग नव्हतं या ठिकाणी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आपल्याला पाहायला मिळाला. रमेश कडनं ही चुकी झाली गेले. पूर्ण भोगतान भोगावं लागेल कारण ही महत्वाची विकेट होती. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 9 धावसंख्येवर खेळ केला जातोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अंबेरपाडा विपक्ष पोगाव. दोन्ही एक ताकदीचे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील त्या ठिकाणी. सर्व संघांचा विचार केला आज तर 4 संघ या ठिकाणी पाहायला मिळाले. सेकंड फेरी मध्ये हा फटका चांगला आहे. कॅपच्या मध्ये चेंडू चालला. 20चा फटका त्या ठिकाणी रोशन आहे. ॲक्युरेट थ्रो फेकी परफेक्ट ऑन द स्टंप. वॉल फेकी काय थ्रो पाहायला मिळाला. आणि आदिवासी समाजाच्या खेळाडूंचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. अतिशय चांगली धावपळ नेहमीच अव्वल दर्जाचं टॉप क्वालिटीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तोच दर्जा या ठिकाणी कायम ठेवत असताना बापदेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पुनर्शा कॉपीबुक स्टाईलने चेंडूला उडवलं जात होतं. फटका चांगला आहे. थ्रोही चांगला आहे परंतु त्या ठिकाणी थोडासा उशीर रोशनचा होत असताना 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने आपल्याला वेगाने फ्लाय होईल ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा आपल्याला पाहता मिळतील. 22 धावा धापलकावर विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 40 धावा बनवायच्यात. भले मोठं डोंगर आहे. गल्लीतून दिल्लीपर्यंत जायचं असेल तर फ्लाईटने जावं लागेल. या ठिकाणी हवाई सफर दाखवावी लागतील. प्रत्येकी चेंडूवर हल्ला बोल करावा लागेल टीम कोरलवाडी संघाला.
कोरेवाडी संघ अद्याप प्लस पॉइंट आहे. कोरेवाडी संघाचा एकही विकेट या ठिकाणी गमावली नाहीये. हा चेंडू चांगला आहे परंतु पंच सांगत असताना येस इट इज वाईट. वन बाउन्स वन सुद्धा असेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येस रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे का खेळाडू? अंपायर रिव्ह्यू चेक केलं जाईल या ठिकाणी. म्हटलं हाईट फॅक्टर त्या ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणी. अद्यापर्यंत विचार केला तर डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. आपल्याला विचार केला तर चर्चा केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून. तब्बल विचार केला तर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये. स्टार क्रिकेट .in माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा गोबर केली जाते. सातत्याने शेवटचा दिवस. सहावा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला आहे या ठिकाणी. तेवीस जबाब आपलकर बनले गेले त्या ठिकाणी बघितले गेलं तर शेमा साहेब त्या ठिकाणी 22 धावा आपलकर लागला गेले कारण हा चेंडू इथून मात्र चांगला आहे. हा चेंडू व्हाईट मध्ये काउंट केला होता त्या ठिकाणी 22 धावा ऑन बोर्ड. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता त्या ठिकाणी आडव्या बॅटने स्वीप केला जातो. सूर्यकुमार स्टाईल चेंडू फेकून दिला आउट ऑफ द स्टेडियम. बिगिट षटकार. चला पंच सामने स्पीड अप करा. बल विचार केला तर 5:30 वाजायला आले गेले त्या ठिकाणी. क्षमा असावी 5:45 झाले गेले. बापदेवाडी संघ आपण स्पीड अप करायचा. हे बघा नक्कीच कारण आज फायनल डे आहे त्याच्यामुळे प्रत्येक टीम्सला आम्ही खरं तर सकाळपासून ही सूचना देखील केली जाते. स्पीडअप करा आणि खरं तर मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे 3 मीटिंग जास्ती घेऊ नका प्लीज. तुमचं लक्ष असू द्या 4:40 या ठिकाणी झाले गेल्या. ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि लवकरात लवकर आटपण्याचं काम केलं जाईल. जय महाराष्ट्र धमने आयोजित ही स्पर्धा जय महाराष्ट्र चषक आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं आणि देखणं आयोजन बघताशीने प्रेमात मिळावं. आकर्षक बक्षिसे 200 बाईक आपल्याला पाहायला मिळतील. आदिवासी समाजामधील पहिली ही टुर्नामेंट असेल. 2 बाईक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर बापदेवाडी संघ बघा तुम्हाला वारंवार मी सूचना करतोय जास्त उशिरा लावू नका मित्रांनो. बापदेवाडी संघ जास्त वेळ घेता तुम्ही.
ओव्हर टू मनोज. 3 स्पोर्ट बाईक आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगल्या ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. ओरपी चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कुणी नाहीये आणि येतोय इथून मात्र अजून एक दमदार फटका संघर्षाचा हा येतो चौकार. बत्तीस धावा आपल्या कावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. थोडं फास्टली खेळायचं मित्रांनो. बापदेवाडी संघ आपण थोडं फास्टली खेळायचं. आपलंच आयोजन असं समजून या ठिकाणी खेळ करायचा. जोरदार अपील केली जाते त्या ठिकाणी संभाजीच्या माध्यमातून. अतिशय चांगला खेळ आहे संभाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड हिटिंग त्याच्या माध्यमातून नेहमीच फलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतो. परंतु या मॅच मध्ये थोडस नाराज केलं आपल्या टीमला. अद्याप 32 धावा आपल्यावर अर्धा पल्ला या ठिकाणी पार केला जातो कोरेवाडी संघाच्या माध्यमातून. एक विकेट गमावली नाही. हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. जोरदार अपील केली जाते. थँक्यू सो मच. इथं मान्यवरांचे आगमन झालं होतं ते या स्पर्धेला रजा देता सोमनाथ चौधरी माजी सरपंच असतील धोदारी गावच्या आणि खरं तर एक चांगली व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट दिली. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू मनोज. या ठिकाणी आपल्याला हा सामना अनुभवायला मिळतोय. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस थोडस फास्टली खेळायचा. गोलंदाजी मार्ग गोलंदाज राजा आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटच्या टोइडला चेंडू आउटसाइड एज होते. पहिला आद्रा पहिला गडी बिग विकेट फर्स्ट विकेट डाऊन. टीम कोरेवाडी संघाला लागत असताना बॅट्समन महेंद्रच्या स्वरूपात तीच उशीर करू नका. बॅट्समॅन लगेच मैदानामध्ये यायचंय. आज आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे. अजून भरपूर एक्स्ट्रा मॅचेस देखील आज फायनल डे म्हटल्यानंतर प्रेक्षक वर्ग देखील भरपूर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्या पूर्ण मान्यवरांचं आणि प्रत्येक आलेल्या तमाम रसिक क्रीडा नगरीचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित जय महाराष्ट्र चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम रसिक क्रीडा नगरीचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हा फटका पासला. पुनर्शा दुसरी विकेट मिळू शकते आणि इथे मिळाले राजाला. 1 more विकेट डाऊन. तुचल मिळाला. इतिहासाचं समीकरण चार आहे कोरेवाडी संघाचा. लगातारची दुसरी विकेट. ठीक आहे. आपण बघतो हरी खंडवी या मंचावरती येऊन असनस्त व्हायचंय. खरं तर या स्पर्धेला त्यांनी 1001 रुपयांचं आर्थिक डोनेशन दिलं गेलं. हरी खंडवी या मान्यवरांना विनंती करतो आमच्या प्रमुख व्यासपीठावरती येऊन असनस्त व्हायचंय. फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्या फटक्याजवळ परत त्याला बीट करून चेंडू थांबणार नाही. फाईन मध्ये डीप फाईनचा येतो इथून मात्र नशिबाचा चौका. पंचवीस धावसंख्येची गरज आहे. बापदेव संघ आपण प्रति ओव्हर मागे टीम मीटिंग करू नका. आपल्याला बऱ्याचशा मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतील. सुपर 4 असले असते तर झाला असतं परंतु या ठिकाणी मला सुपर 6 खेळायचा आहे. आजचा दिवस अद्यापर्यंत सेकंड राऊंड मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक सेकंड राऊंडचा मॅच आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. त्यानंतर सेमी फायनल्स पाहायला मिळतील. यानंतर फायनल सुद्धा खेळायचे आहे. आजच त्या ठिकाणी मात्र या स्पर्धेपासून कुठेतरी निरोप घ्यायचा आहे. याची
नोंद असू द्या, त्याकरिता सर्व खेळाडूंचा सपोर्ट हवा आहे. सर्व खेळाडूने या ठिकाणी मात्र आपल्याच आयोजनाचा खेळ करून त्या ठिकाणी मात्र ही स्पर्धा पार पाडायची आहे, परंतु त्याकरिता तुमचा सपोर्ट हवा आहे, तुमचा वेळ हवा आहे. वेळ कशी वाचेल ह्याकडे लक्ष असू द्या. 6 चेंडू 25 धावा. चेंडू चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय त्या ठिकाणी. तब्बल विचार केला तर 22चा हा येतोय नशिबाचा हा चौकार. फुलो मास्टर 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर नशिबाचं चौकार या ठिकाणी आलाय. दरवाजा उघडला या ठिकाणी कोरलवाडी संघाचा. फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू फेकून दिलं. एक धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थ्रो फेकी चांगली पाहायला मिळाले आणि इथे मात्र महत्वाची विकेट, जी विकेट हवी होती ती विकेट या ठिकाणी मात्र टीम बापदेवाडी संघाला मिळाल्या. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील त्या ठिकाणी. तब्बल विचार केला तर राजेश वागटुटगाव. हरिचंद्र येथे इन ऍक्शन मध्ये तब्बल विचार करतो 5व्या क्रमांकाचा मिडल ऑर्डरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. इथून समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज असताना 1+ सांघिक यश आलंय. 1 विकेट आली होती, म्हणजे 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी. अजून 1 विकेट सांघिक यश लागत असताना या ठिकाणी त्याला कोरेवाडी संघ नेक्स्ट फलंदाज लवकर यायचं मित्र धावत आहे. लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा. उर्वरित समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. त्याला फास्टली खेळायचा बापदेवाडी संघ खूप उशीर करता आपण जवळील संघ आहेत, आपल्याकडनं ही अपेक्षा नाहीये. हाही चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाले. राजाच्या माध्यमातून अजिबात चुका नाहीये. हा चेंडू डॉट आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्याकरिता. हा फटका चांगला, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये आणि इथून हा लेट पण येतो षटकार. शेवटचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक तब्बल धावसंख्या 48 धावा. येणाऱ्या 1 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. एखादा 9 चेंडू त्यावर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? पुनर्ष जिवंत करून देऊ शकतो कोरलवाडी संघाला. हाही फटका चांगला आहे, परंतु वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. तब्बल 8 धावेपासून हा सामना मुकावा लागतो. इथे यच पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन जायचा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट त्याच्या बॅट मधनं 2 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव. काशीनाथ याचा या सामन्याचा सामनावीर पुरस्कार घेण्याकरिता. बघा याच्यानंतर संघ पोगाव संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. सेकंड लगेच करून घ्यायचंय. मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली. बापदेवाडी बनाम कोरलवाडी. बघा सूचना असू द्या, सुपर 6 मध्ये सर्व दाखल झालेल्या संघाला मी अनाउन्स जरूर करेन. जे सुपर 6 मध्ये संघ दाखल झालेत, सुपर 6च्या सर्व धावा इथे सिरीज साठी काउंट केल्या जातील.
पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरसाठी पात्र असलेल्या सर्व खेळाडूंचे धावा काउंट केले जाणार नाही. सुपर सिक्सच्या सर्व संघांच्या धावा किंवा विकेट सर्व काउंट करण्यात येईल. क्वालिफाय पर्यंतच क्वालिफायच्या सर्व धावा आणि विकेट्स काउंट केले जातील आणि एक विकेट्स 5 रन आणि 1 रन्स तर 1 विकेट 1 रन्स 1 पॉइंट 1 रन पॉइंट आणि 1 विकेट 5 पॉइंट अशा सिरीज साठी पॉइंट्स काउंट करण्यात येतील आणि क्वालिफायचेच इथे सर्व विकेट्स आणि धावा इथे काउंट करण्यात येईल. ओव्हर टू मनोज. थँक्यू प्रकाश. तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून देईल जे महाराष्ट्र संघ धामण्याचे जे महाराष्ट्र